सन्माननीय शरद पवार साहेबांचं या ठिकाणी मंचावर आगमन होतंय। संपूर्ण जिल्हा लोकसभा मतदारसंघाच्या वतीने आपण त्यांचं स्वागत करूया। मी खासदार ओमराजे निंबाळकर तसंच महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी शरद पवार साहेबांचं तुळजाभवानी मातेची प्रतिमा आणि पुष्पगुच्छ देऊन आपण या ठिकाणी स्वागत करावं। तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट यांच्या वतीने त्यांचे जिल्हाध्यक्ष आदरणीय संजय दुधगावकर साहेब तसेच सर्व प्रमुख जिल्ह्यातील नेते यांच्या वतीने देखील पवार साहेबांचं या ठिकाणी स्वागत होत आहे। साहेबांच्या स्वागताचं गीत प्राध्यापक राजे सरकडे साहेबांच्या स्वागताचं गीत प्राध्यापक राजे सरांच्याकडे मी या ठिकाणी त्यांना विनंती करतो की आपण सादर करावं। या ठिकाणी या देशाचे नेते 84 वर्षाचा महायोद्धा महाराष्ट्राची अस्मिता जाणता राजा आदरणीय पवार साहेबांचं आगमन झालेलं आहे। महाविकास आघाडीचे तमाम हजारोंच्या संख्येने मर्दमावळे माझी नजर पुरत नाही तोपर्यंत आहेत। महाविकास आघाडीचा असाच जोर महाराष्ट्रभर आहे। तुम्हा सर्वांसाठी बोलताना एवढंच म्हणेन की समंदर से जो टकराते हैं उसे तूफान कहते हैं, समंदर से जो टकराते हैं उसे तूफान कहते हैं और तूफानों से जो टकराता है उसे महाविकास आघाड़ी का नौजवान कहते हैं, नौजवान कहते हैं। महाविकास आघाडीचं हे जोशपूर्ण गीत आदरणीय साहेबांच्या स्वागतार्थ या ठिकाणी सादर करतो आहोत। महाराष्ट्राची तपती धारदार तलवार, महाराष्ट्राची तपती धारदार तलवार, दिल्लीच्या तख्ताला लई भारी महाविकास आघाडी, दिल्लीच्या तख्ताला लई भारी महाविकास आघाडी। महाराष्ट्राची तपती धारदार तलवार, दिल्लीच्या तख्ताला लई भारी शरद पवार, दिल्लीच्या तख्ताला लई भारी महाविकास आघाडी। आपल्या सर्वांमध्ये एक सांगेल की फासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पाठीला, फासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पाठीला, आणि महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला। महाविकास आघाडी ही नाही कधी झुकणार, महाविकास आघाडी ही नाही कधी झुकणार, महाराष्ट्राच्या रक्षणाला आयुष्यभर लढणार, मराठी अस्मितेची धारदार तलवार, दिल्लीच्या तख्ताला लई भारी शरद पवार, दिल्लीच्या तख्ताला लई भारी महाविकास आघाडी। महाविकास आघाडीच्या तमाम वर्गभावयांनो आदरणीय साहेबांचं या ठिकाणी ऐतिहासिक स्वागत करायचे। महाविकास आघाडीची मशाल आज हाती घ्यायची आहे। तमाम हजारोंच्या संख्येने जमलेले मर्द मावळे हेच सांगतायत की लोकप्रिय उमेदवार महाविकास आघाडीचे ओमराजे निंबाळकर हे प्रचंड मताधिक्याने या ठिकाणी निवडून देणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। कारण 84 वर्षाचा तरुण योद्धा
अंधार होत चाललाय, एक दिवा पाहिजे. महाराष्ट्राच्या काही दिशातून एकच आवाज येतोय, अंधार होत चाललाय, एक दिवा पाहिजे. आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्राला पवार साहेबांसारखा शेर शिवा पाहिजे, शेर शिवा पाहिजे. या ठिकाणी विनंती करून आदरणीय साहेबांचं ऐतिहासिक स्वागत तुळजाभवानी नगरीत करायचे. साहेबांच्या सन्मानार्थ एकदा सर्वांनी आपले दोन्ही हात वर करावे, अगदी सर्वांनी दोन्ही हात वर करावे आणि टाळ्यांचा प्रचंड कडकडाट पवार साहेबांसाठी करायचा आहे. महाविकास आघाडीचा. मला सर्वांची वज्रमूठ दिसली पाहिजे, सर्वांनी वज्रमूठ दाखवा साहेबांना. महाविकास आघाडीचा, महाविकास आघाडीचा. धन्यवाद धन्यवाद. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य संजय दुधगावकर साहेब यांना विनंती करतो की आपण संपूर्ण लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या वतीने आदरणीय पवार साहेबांचा सत्कार करावा. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य संजय पाटील दुधगावकर यांना मी विनंती करतो आपण या सभेला संबोधित करावं. आई जगदंबेच्या चरणी नतमस्तक होतो. छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊन महाराष्ट्राचे जाणते राजे, देशाच्या शेतकऱ्याचा तारणहार, आपल्या सगळ्याचे राष्ट्रवादीचे नेते, राष्ट्रीय अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचं जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. मी एकच मिनिटात बोलणार आहे. साहेब 50 वर्ष झाली आपण या महाराष्ट्रातली सगळी तरुण मंडळी राजकारणात आहे, काही मंडळी राजकारणाच्या बाहेर आहे, परंतु आपल्याला बघत बघत ही मंडळी सदग झाली. या मंडळीनं विकासाच्या चारो तरफ वाटा धुंडल्यात. त्यांना माहिती झालंय की चांगलं काय वाईट काय, आणि ह्याचं सगळं श्रेय माननीय शरदचंद्रजी पवार. शेतकऱ्याच्या आर्थिक उन्नती साधण्यासाठी पवार साहेबांनी या जिल्ह्यामध्ये जे फळझाड लागवड केली. आज साहेब आमच्या जिल्ह्यामध्ये 1500 हेक्टर आंब्याचं कालच्या वादळामध्ये नुकसान झालंय. आपल्या जाणतेपणामुळेच आम्हाला शेतकऱ्याला ही शेतीमध्ये फळबागा लावता आल्या, त्याचं अनुदान 100% मिळालं. हे फक्त पवार साहेबांमुळे मिळालं. शेतीला जोडधंदा असणारा दूधधंदा उदयास आला. आज जिल्ह्यामध्ये 3.5 लाख लिटर दूध होत आहे, त्याचं सगळं श्रेय माननीय पवार साहेबाला जाते. आज या ठिकाणी मी एवढं सांगू इच्छितो की साहेब या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि सगळे मित्र पक्ष मिळून ओमराजेला विजयी केल्याशिवाय राहणार नाही, ही वज्रमूठ या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर संपूर्ण जिल्हावासियाचे मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते आदरणीय पवार साहेबांचा या ठिकाणी यशोचित असा सत्कार करतील. यानंतर मी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय धीरज पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण या सभेला संबोधित करावं. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दरबारामध्ये आपल्या देशाचे नेते माजी कृषी मंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं या तुळजापूर नगरीत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आणि महाविकास आघाडीच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. आदरणीय साहेब एवढ्या व्यस्त कामातून सुद्धा या ठिकाणी आदरणीय खासदार आपले लोकसभेचे उमेदवार ओमदादा निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आपण सर्व जमलेलो आहोत. वेळ कमी असल्याने मी व्यासपीठावरील नावं घेत नाही, परंतु
या ठिकाणी साहेब आपण या जिल्ह्यातील अनेक आणि महाराष्ट्रातील अनेक लोकांना मोठं केलं. कित्येकांना राजकारणाचा र कळत नसताना सुद्धा या ठिकाणी मंत्री केलं. 35-35, 40-40 वर्ष सत्ता दिली आणि एक दिवसात त्या एका रात्रीत ते निघून गेले. आणि आज साहेब आज लातूर जिल्हा कुठं 1982 झालेला लातूर जिल्हा आणि उस्मानाबाद जिल्हा जिथल्या तिथं आहे. आज साहेब आपण या जिल्ह्याला ज्यावेळेस भूकंपाचे धक्के असताना 1993 साली जी भरीव मदत केली ही कुणी आपण विसरू शकणार नाही. आणि आपण आज पाहिलं तर साहेब केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये जे काही सरकार आहे आज शेतकरी विरोधी सरकार, शेतमजूर विरोधी सरकार, आज व्यापारी विरोधात सरकार. आज ही लढाई आपली धनशक्तीवर जनशक्तीची लढाई आहे. तसेच लोकशाही विरोधात हुकुमशाहीची लढाई आहे. म्हणून जास्त न बोलता आपण या ठिकाणी एवढं आश्वासन देतो जिल्हा काँग्रेस कमिटी म्हणून आम्ही सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी महाविकास आघाडीच्या भक्कम पाठीशी राहू. एक पाऊल पुढे करून जास्तीत जास्त मतांनी या ठिकाणी ओमराजे निंबाळकरांना निवडून देण्याचं आवाहन करतो. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युतीच्या प्रदेशाध्यक्षा सन्मान्य सक्षनाताई सलगर यांना विनंती करतो की आपण सभेला संबोधित करावं. मला आपल्या सगळ्यांसमोर बोलताना आंतरिक आत्मिक आनंद वाटतोय. ज्यांच्यामुळे मी आई जगदंबेच्या मंदिराच्या या शक्तीपीठात उभी आहे आणि राज्यभर फिरते ते माझे एकट्याचेच नाही, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याचे सह्याद्री, या सह्याद्री पुत्र आदरणीय पवार साहेब मला आवर्जून आपण सगळेजण या मातीत वाढलेलो आहेत. चैत्र पौर्णिमा करण्याचा आज दिवस आहे. आज आपल्या सर्वांचं दैवत आदरणीय पवार साहेब आपल्या समोर आलेले आहेत. आई जगदंबेचा साहेबांनी आशीर्वाद घेतलेला आहे. म्हणून मला आवर्जून सांगायचंय विरोधकांना, अगदी मोदीजी, अमित शहा आणि इथले कपडे बदलण्यासारखे पक्ष बदलणाऱ्या लोकांना, तेरे हर एक वार का पलटवार हूं, तेरे हर एक वार का पलटवार हूं, यूं ही नहीं कहलाता मैं शरद पवार हूं. थोडं थांबा. वाटलं आदरणीय अजितदादांनी घड्याळ चोरलं, आता साहेबांचं काय, त्यांना सगळ्यांना सांगा की अजितदादा असतील, फडणवीसजी असतील, अमित शहाजी, मोदीजी असतील, या सगळ्यांना आसमान दाखवणारा पठ्ठ्या म्हणजे शरद पवार साहेब आहेत. आणि आज सुद्धा मी असं लहानपणी ऐकलेलं आहे साहेब की ज्या ठिकाणी पवार साहेब मुक्काम करतात वातावरण फिरतं. ओम दादा, तुम देखना आंखों से, मैं सबको बताऊंगी, दुश्मनों को भी बताऊंगी, तुम देखना आंखों से, ओम दादा आएगा लाखों से. कारण परीस आपल्या बाजूला असल्यानंतर सोनं होतं. पवार साहेबांच्या कुशीत वाढलेली आहे मी. नो पॉलिटिकल बॅकग्राऊंड, वडील कधी सरपंच नाही, पण पवार साहेबांनी 18 पगड जातीला सोबत घेऊन, आदरणीय सुप्रियाताईंनी, अरे मला अभिमान आहे. हे सगळेजण नारा देत आहेत कैलास दादा की नारी शक्ती, नारी शक्ती. मला उत्तर विचारायचंय जनतेला. महिला आहे तिथे, शहापूरकर मॅडम आहेत, वडणे मॅडम आहेत. अरे सुप्रियाताई महिला शक्ती नाही? 9 वेळा महासंसद रत्न असलेली आमची ताई, ज्यांनी जनजागर लेकींचा घेतला महाराष्ट्रात, ती महिला शक्ती नाही? अरे नाटक करण्याची हद्द असते. या ठिकाणी जो नारा दिला जातोय ना, मला विचारायचंय, एकट्या सुप्रियाताईला हरवण्यासाठी ती मुघलांची फौज आहे आणि तेव्हा नारी शक्ती नाही? इथे हा उमेदवार, माझं वैर नाही,
माझं त्यांच्याशी कुठलंही कॉम्पिटिशन नाही. इथं टोपीवाले काका बसले आहेत सगळे. मी फार गरीब घरचं लेकरू आहे, मी त्यांच्या कुठंच नाही. मी खरं सांगते, माणसाने जरा भान ठेवून बोलावं. ते श्रीमंत आहेत, संस्था चालक आहेत, कारखानदार आहेत, परंतु मला एक गोष्ट सांगितलेली आहे मुकुंददादा. गोष्ट अशी आहे की सोन्याचं जरी पैंजण असलं तर माणूस कुठे घालतो, कुठे घालतो. पण आम्हाला आई जगदंबीच्या इथून बोलते, आम्हाला पवार साहेबांचा टिळा व्हायचे 2 रुपयाचं कुंकू. तो टिळा स्वाभिमानाचा आहे, तो निष्ठेचा टिळा आहे, तो नैतिकतेचा टिळा आहे. जरूर मी पवार साहेबांच्या रक्ताच्या नाकात येत नाही, तुम्ही पण येत नाही, पण ही तरुणाई आज आवाज काय येतोय, कोण आला रे, कोण आला. ही तरुणाई पवार साहेबांच्या रक्तातली नाही, पण छत्रपती शिवरायांचे मावळे आहेत. आणि हे सगळे मावळे छत्रपती शिवरायांचा विचार जर मोदी शहांना फडणवीसांना वाटत असेल ईडी बीडी लावून आम्ही संपू, तर मला त्यांना सांगायचंय, पवार साहेब नावाचं वादळ या महाराष्ट्रातच नाही तर देशात घोंघवतं आणि दिल्लीला झुकवण्याची ताकद पवार साहेबांमध्ये. ओमदादांनी निश्चिंत राहायचंय, गद्दार झाले नाहीत. कैलास दादांचं नाव घेईन मी. 50 खोक्यांची ऑफर होती, अरे त्या खोक्याला लाथ मारली आणि निष्ठेने इमानदारीने. तुमच्यासारखं आपण कष्ट करून येतो, नाही 100 एकर जमीन नसू देत, अरे पण मेहनत करतो, घाम गाळतो. आणि पवार साहेबांची ताकद तुमच्यासारखी घाम गाळणारी जनता आहे. आणि मी एकच सांगेन, जास्त वेळ घेत नाही. गिरते हैं शेर सवार ही मैदानी जंग में, गिरते हैं शेर सवार ही मैदानी जंग में. अरे वो टिफल क्या गिरे जो घुटनों के बल चले, जो घुटनों के बल चले. हे पवार साहेबाला संपवायला निघालेत. आगे आगे देखो होता है क्या. नाही यांना भोपळा मिळाला ना तर मग तुम्ही 4 तारखेला बघा, काउंट डाऊन बिगिन्स. आणि मला आवर्जून सांगायचंय आणि मी माझं भाषण संपवते, मला उस्मानाबादच्या धाराशिवच्या जनतेला खरं सांगायचंय. सक्षणा सलगरला जिल्हा परिषद मेंबर सुप्रिया सदानंद सुळेंनी केलेले, पाडोळीला मुकुंददादा सभा सुप्रिया ताईंनी घेतली. मी म्हटलं पवार साहेब, ताई माझ्या प्रचाराला आल्या, तुम्ही माझा आता 5 वर्ष होत आहेत, माझ्या समुद्रवाणीचं उद्घाटन करायला या दवाखान्याचं. अहो माझ्यासोबत कुणी नव्हतं, मामा काका कुणी माझा खासदार आमदार नाही. या पवार साहेबांनी 2 मिनिटात मला 26 फेब्रुवारीला म्हणले, सक्षणा मी 6 मार्चला तुझ्याकडे येतोय. माझ्या वडिलांना कॉन्फिडन्स नव्हता. पवार साहेब, अगं ती लई मोठी माणसं आहेत, कशाला तू करायला लागले असलं, कोण येते आपल्यासाठी. पण मला सामान्य जनतेला सांगायचंय, पवार साहेब नावाचा सह्याद्री 18 पगड शोषित जनतेसाठी उभा असतो, हे मी अनुभवलेलं आहे. जास्त बोलणार नाही. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. एवढंच म्हणेन, लहू के हर कतरे से, लहू के हर कतरे से हम आगाज लिख देंगे और हमारा कतरा कतरा भी बोलेगा शरद पवार साहब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. यानंतर आदरणीय अशोकजी जगदाळे साहेब यांना विनंती करतो की आपण अगदी 2 मिनिटांमध्ये या जनसमुदायाला संबोधित करावं. आजच्या या प्रचार सभेस उपस्थित असलेले या देशाचे नेते, आमचे श्रद्धास्थान सन्माननीय पवार साहेब, या जिल्ह्याचे उमेदवार ओमदादा, गोरे साहेब, राहुल भैया मोटे, काँग्रेसचे धीरज भैया, सक्षणाताई, सर्व उपस्थित व्यासपीठ. आपल्याला मतदानाला केवळ आता 270 तास राहिलेत. 11 दिवस. लढा मोठा आहे, धनशक्ती विरुद्ध लढा आहे. आपल्याला मतदान करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्या की गेल्या 40 वर्षामध्ये ज्या काही या मातृभूमीत, या उस्मानाबाद जिल्हा, धाराशिव जिल्ह्यामध्ये
एवढे मोठे मोठे नेते भाई उद्धवराव पाटलापासून माणिकराव खपलेसारखे मोठमोठे नेते होऊन गेले. इतिहासात गेलं तर आपल्याला कळतं की भाई उद्धवराव पाटलांना सुद्धा मुख्यमंत्र्याची ऑफर होती, पक्षांतर करण्याची विचारणा झाली होती, साहेबांना माहीत असेल. पण भाई उद्धवराव पाटलांनी सांगितलं, बाबा मी पक्षांतर काँग्रेसमध्ये करणार नाही, मी मरेन तर ह्या लाल बावट्यामध्येच मरेल. एक बाजूला अशी संस्कृती, दुसऱ्या बाजूला ज्या साहेबांनी 40 वर्ष लाल दिव्याची गाडी दिली, होत्याचं नव्हतं करण्याची संधी दिली, पण ही सगळी संधी त्यांनी स्वतःची विकास करण्यामध्ये घेतला. आणि जाताना सांगतायत एका रात्रीमध्ये गेले, विकासासाठी गेलो. मग 40 वर्ष कोणता विकास करत होते? तुम्हाला लाल दिव्याच्या गाडीमधनं विकास करता आला नाही का? एक झाल्या तर झाला, लगेच दुसऱ्या बाजूला परवाच्या याच्यामध्ये एवढी मोठी गद्दारी करतात. साहेब त्यांचे चिरंजीव परवा सभेमध्ये बोलले की आमचं 19लाच ठरलं होतं, अजितदादांनी आम्हाला पुढे पाठवलं. एवढ्या म्हणजे या सगळ्या कटकारस्थान 19 पासूनच सुरू होतं आणि ह्याचा दाखला सगळ्या जनतेसमोर जाहीर सभेत देतात. याच्यापेक्षा मोठी नामुष्की काय असेल आणि याच्या पुढची मोठी गद्दारी काय असू शकते? या उमेदवार आहेत. परवा बार्शीमध्ये उमेदवारांना विचारण्यात आलं की भाई इथं घड्याळाची अजितदादांची जी काही राष्ट्रवादी आमची चोरून घेऊन गेलेली, घर फोडून घेऊन गेली राष्ट्रवादी, इथं काही नाही आहे, त्या पक्षासाठी तुम्ही काय करणार? असा प्रश्न समोरच्या महिला उमेदवाराला विचारला असता त्या उमेदवाराने उत्तर काय द्यावं? माझा नवरा बीजेपी मध्ये, मी कशाला पक्ष वाढू? काय पद्धतीचं राजकारण करतात. आवर्त घेण्याची चिठ्ठी आलेली आहे, त्यामुळं मी आज जास्त बोलत नाही. साहेब बोलतील, साहेबांचं मार्गदर्शन आहे. पण साहेब 2च मिनिटात संपवतो. या तालुक्याचं आहे. आता आमदार आणि खासदाराचे जे तिकीट मागले ते एकाच घरामध्ये आहेत. जरी खासदार तर निवडून येणारच नाहीये, पण ह्या तालुक्यामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये जेव्हापासून हा आमदार निवडून आलाय, ग्रामपंचायतीतल्या साध्या साध्या लोकांना एवढा त्रास देतात. आमच्या इथल्या कितीतरी ग्रामपंचायती आहेत, त्यांना कुठची संधी न देता एक फक्त जनरल बॉडी नाही घेतली म्हणून त्यांना प्रशासनामार्फत, कलेक्टर मार्फत त्यांना अपात्र करतात. अशा शेकडो केसेस त्याच्यामध्ये चालू आहेत आपल्या ह्याच्यामध्ये. अशा प्रकारे ही जनता, आता तर तुम्ही त्यांना रस्ता दाखवणारच आहेत घरचा. आपल्याला ह्याच्या पुढे विधानसभेत सुद्धा त्या जे त्यांच्या करते करवते आहेत त्यांना सुद्धा आपल्याला विधानसभेमध्ये घरचा दाखवायचा आहे. त्यावेळी आपण सर्वजण याच मोठ्या संख्येने पुढे याल आणि या झुंडशाही, दडपशाहीच्या विरोधात आपण सर्वजण एकत्र येऊ. आणि तुळजापूर तालुक्यामधनं साहेब कमीत कमी ओमराजे आपल्याला तुम्हाला एक सांगणं आहे आमचं, 50,000च्या पुढचे लीड नाही मिळालं तर माझं नाव बदलेन मी. आणि आपण सर्वजण तुटून पडायचंय, एक जिदाने आतमध्ये यायचंय. तुमच्या पाठी जरी यांनी पोलीस केसेस करत असतील, काय काय नाही ते उपद्व्याप हे आमदार आणि त्यांचा परिवार करत असतं. त्या परिवारांना घराचा रस्ता दाखवण्याची हीच वेळ आहे. इथं खासदारकी झाल्यानंतर आमदारकीसाठी तयार राहा अशी विनंती करतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आधुनिक लहुजी सेनेच्या संस्थापक अध्यक्षा नगीनाताई कांबळे यांना विनंती करतो की आपण त्यांनी महाविकास आघाडीला आपल्या संघटनेचा पाठिंबा द्यायचं ठरवलंय. आदरणीय पवार साहेबांना ते या ठिकाणी पत्र देत आहेत. आपल्या पाठिंब्याचं पत्र त्यांनी दिलंय, त्यांचे खूप खूप ताई आपले धन्यवाद. यानंतर मी भूमपरंडा वाशीचे माजी आमदार सन्माननीय राहुलजी मोठे साहेब यांना विनंती करतो की आपण 2 शब्द बोलाव. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ओमराजे निंबाळकर साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे दैवत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, व्यासपीठ, आज समोरच्या गर्दीकडे बघून
आणि समोरच्या तरुणांचा उत्साह बघून ओम राजे निंबाळकर साहेब हे आजच पवार साहेबाच्या साक्षीनं निवडून आलेले आहेत असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. हाच उत्साह आपल्याला मतदानाच्या दिवसापर्यंत टिकवायचा आहे आणि रोज त्याच्यामध्ये मताधिक्यामध्ये वाढ झाली पाहिजे. ह्याच्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्रितरित्या या ठिकाणी काम करायचंय. आज पवार साहेब 84 वर्षी तरुणांना लाजवेल अशा पद्धतीनं महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. आज तुळजापूरला ते 2 वाजता आलेले आहेत आणि 7 वाजेपर्यंत उभा राहून आपल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्या बरोबर त्यांनी चर्चा केलेली आहे, फोटो काढलेले आहेत. जवळजवळ 4 तास पवार साहेब त्या ठिकाणी उभा होते आणि आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्याला भेटत होते. यातून आपण या ठिकाणी प्रेरणा घेणं गरजेचं आहे. मतदारसंघातल्या जिल्ह्यातली अनेक लोक या ठिकाणी बोलणार आहेत, त्यामुळं मी जे विषय झालेले आहेत त्याच्याबद्दल बोलणार नाही. फक्त एकच मुद्दा घेतो 21 टीएमसीचा. आपल्या जिल्ह्याच्या दृष्टीनं सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा. या सिंचनाच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये सिंचनाची सोय होणार आहे. 2019 साली हे पाणी आपल्या मतदारसंघाच्या म्हणजे माझ्या भूम परंडा वाशी तालुक्याच्या अगदी उंबरठ्यावर पाणी आणून आपण सोडलं होतं. शेवटच्या टप्प्यामध्ये त्या सिंचन योजनेचं काम आणून ठेवलं होतं. 1 वर्षात ते पाणी आपल्या मतदारसंघामध्ये येणं गरजेचं होतं, परंतु आज 4.5 वर्ष होऊन सुद्धा ते पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आलेलं नाही. आणि हे पाणी न येण्याचं कारण म्हणजे आपले पालकमंत्रीच्या निष्क्रियतेमुळे हे पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आलेलं नाही. खेकड्यावर येतो, थोड्या वेळाने येतो. हे पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आलं नाही. दुसरीकडे त्याने न आलेलं पाणी दाखवण्यासाठी आपल्या सोलापूर बॉर्डरवर एक कार्यक्रम घेतला वचनपूर्तीचा, पाणी न येता, आणि तिथं घोषणा केली की ह्या प्रकल्पासाठी मी 12,500 कोटी निधी उपलब्ध केलेला आहे शासनाकडून. पालकमंत्री यांच्या एवढा लबाड पालकमंत्री आजपर्यंत आपल्या जिल्ह्याला मिळाला नाही, हे मी जबाबदारीनं सांगतो. ह्या प्रकल्पाला फक्त 500 कोटी रुपये मिळाले आणि हे पालकमंत्री 1200 कोटी रुपये मिळाले म्हणतात. 1200 कोटी ह्या प्रकल्पाच्या प्रशासकीय मान्यतेची एकत्रित रकमेचा आकडा आहे. हे मी तुम्हाला जबाबदारीने या ठिकाणी सांगत आहे. आणि दुसरा एकच मुद्दा मी सांगून या ठिकाणी माझं भाषण संपवणार आहे, ते म्हणजे या पालकमंत्र्यांनी महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त भ्रष्टाचार करण्याचं रेकॉर्ड या ठिकाणी केलेलं आहे. परवा 2-3 महिन्यापूर्वी मी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि त्याच्यामध्ये 6,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार तानाजी सावंत यांनी केलेला होता. याच्याबद्दल प्रेस कॉन्फरन्स घेऊन मीडियापर्यंत मी गेलेलो होतो. त्याच्यानंतर रोहित दादांनी 15 दिवसापूर्वी त्याचा प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्याचे सर्व पुरावे घेतले आणि महाराष्ट्र लेवलवर हा प्रश्न नेऊन ठेवला. त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये रोहित दादांनी खेकडा दाखवला होता. त्या खेकड्याला छळ झाला म्हणून रोहित दादावर कारवाई करण्याची मागणी झाली, परंतु हा चालता बोलता खेकडा अख्ख्या महाराष्ट्राला भ्रष्टाचाराने पोखरतोय, महाराष्ट्राच्या लोकांचा छळ करतोय. त्याच्यावर कसलीही कारवाई झालेली नाही. ओमदादांना जिल्ह्यातून सर्वात जास्त लीड मिळेल ह्याच्याबद्दल शंका नाही. भूम परंडा वाशी तालुक्यातून सुद्धा त्यांना सर्वात जास्त मतदान आणि मताधिक्य आम्ही देणार आहोत, हे देखील मी आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो. शेवटी आज आदरणीय पवार साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्याबद्दल जेवढं बोलल तेवढं कमीच आहे. फक्त 2 ओळी त्यांच्याबद्दल मी या ठिकाणी बोलणार आहे. इंसान वो नहीं
जो हवा के साथ बदले, इंसान वो नहीं जो हवा के साथ बदले, इंसान वो है जो हवा का रुख बदले. आणि पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचं आणि देशाचं राजकारणाची हवा बदललेली आहे. हवा बदलली नाही तर विरोधकांची हवा काढून घेतलेली आहे. आणि म्हणून या 7 तारखेला आपण ओमदादांना जास्तीत जास्त मताने निवडून द्यावं ही विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. यानंतर आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य अजितजी पाटील साहेबांना विनंती करतो की आपण या सभेला संबोधित करावं. सर्वप्रथम मी आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय आपले सर्वांचे प्रेरणास्थान मान्य शरदचंद्रजी पवार साहेब, उमेदवार ओमदादा राजे निंबाळकर, इतर सर्व मान्यवर, वेळेअभावी मी अगदी 2च मिनिटात या केंद्र सरकारविषयी सांगणार आहे. ही निवडणूक आपल्या देशाची निवडणूक आहे आणि म्हणून हे सरकार कसं काम करतं हे 5च वाक्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. हे बीजेपीचं केंद्र सरकार म्हणजे काय तर ठराविक उद्योगपतींना धंदा, बीजेपीला चंदा, विरोधकांना ईडी सीबीआयचा फंदा, शेतकऱ्यांचा झालाय वांदा आणि बेरोजगारी महागाईच्या बॉम्बा. याच्या पलीकडे हे केंद्र सरकार नाही. देशातले सगळे उद्योग ठराविक उद्योगपतींना द्यायचे, ईडीच्या धाडी टाकायच्या, पक्ष फोडायचे, आमदार खासदार खरेदी करायचे, अशा पद्धतीने सरकार सुरू आहे. राष्ट्रवादी फोडलं, शिवसेना फोडली, काँग्रेसचे खाते गठीत केले, माननीय अरविंदजी केजरीवाल, मनीषजी सिसोदिया यांना जेलमध्ये टाकलं. त्यांचा गुन्हा काय होता तर त्यांनी शिक्षणाच्या आणि आरोग्याच्या क्षेत्रामध्ये क्रांती केली, जगाने दखल घेतली. त्यांना जेलमध्ये टाकतायत आणि ज्यांच्यावर तुम्ही आरोप केले, सिंचनाचे आरोप केले, आदर्श घोटाळ्याचे आरोप केले, त्यांना तुम्ही मंत्री करतायत, खासदार करतायत. हे बीजेपीचं केंद्र सरकार आहे. संविधान संपवण्याचा घात, लोकशाहीला घातक हे सरकार आहे. हुकुमशाहीकडे हे देश जात आहे आणि या ठिकाणी हा तुमचा आमचा लढा आहे. आदरणीय पवार साहेबांनी हे लढा हाती घेतला आहे आणि एक ऐतिहासिक काम आहे. तुमचं आमचं सर्वसामान्यांचं काम आहे. त्यांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे. महाराष्ट्रातून हा संदेश देशात गेला पाहिजे की भारत देश हुकुमशाहीकडे जाणार नाही, या भारत देशामध्ये लोकशाही प्रस्थापित राहील. हा संदेश देण्याचं काम या तुळजाभवानीच्या आपल्या पवित्र भूमीतून आपल्याला करायचंय. जास्त बोलणार नाही. तुम्हाला मी केंद्र सरकारचं सांगितलं, आजच्या दिनाचं आपल्याला स्वप्न दाखवलं, सगळे वाईट दिवस आले. या मशालीला साक्षी ठेवून एकच वाक्य सांगतो, आजचे दिन आले नाही. उष्काल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा उठा, पेटवा आयुष्याच्या मशाली. या मशाली पेटवण्याचं काम आपल्या सगळ्यांना या मतदानातून करायचं आणि ओमदादा राजे निंबाळकरांना लोकसभेत पाठवा. हे सर्व तुम्हाला तरुणांना मित्रांना आवाहन करतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम. यानंतर धाराशिव कळमचे विद्यमान आमदार सन्मान्य कैलास पाटील यांना विनंती करतो की आपण या सभेला संबोधित करावं. आज आपल्या तुळजाभवानीच्या पावन नगरीमध्ये महाराष्ट्राचा सह्याद्री आदरणीय पवार साहेब आपल्या जिल्ह्याचे परमनंट खासदार ओमदादा निंबाळकर यांच्या प्रचार सभेसाठी उपस्थित आहेत. त्यांच्यासोबत असलेली सर्वांची माफी मागून व्यासपीठाचे सर्व मान्यवर साहेब, ही तुळजाभवानीची नगरी आहे. परवाच आमच्या पक्षाला निवडणूक आयोगाने नोटीस दिली की आमच्या प्रचार गीतातून जय भवानी हा शब्द काढा. पण साहेब, ही तुळजाभवानीची नगरी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. आम्ही म्हणणारच जय भवानी, जय शिवाजी. साहेब, आम्हाला कितीही नोटिसा देऊ द्या, काही करू द्या, प्रत्येक महाराष्ट्राच्या मनामनात कणाकणात ही आई भवानी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना आशीर्वाद दिलेली आई भवानी आहे. आमच्या प्रचार गीतातून जय भवानी हा शब्द कुणीही काढू शकत नाही. साहेब, मी आपला जास्त वेळ घेणार नाही. आपल्याला ओमदादांना साहेबांना ऐकायचंय. साहेब, एवढंच सांगतो, साहेब 2014ला हे सरकार आलं,
काय आश्वासनं दिली? आम्ही शेतीचं उत्पन्न दुप्पट करू, तरुणांना दरवर्षी 2 कोटी रोजगार देऊ, अशी 2022 पर्यंत प्रत्येकाला पक्क घर देऊ. साहेब, यातलं एकही आश्वासन पूर्ण झालं नाही. साहेब, शेतीचं उत्पन्न दुप्पट करायचं तर लांबच राहिलं, शेतीचं उत्पादन खर्च दुप्पट केला सरकारने. आणि 10 वर्षापूर्वी आमचं 400 रुपयाला असं डीएपीचं पोतं आज 1400 रुपयाला झालंय. प्रत्येक गोष्टीत 700 रुपये एकर नांगरण होतं, आज 2100 रुपये नांगरण झालंय. आमचा उत्पादन खर्च वाढवला. आमच्या सोयाबीनचा भाव 4000चा 4000वरच ठेवला. आमच्या कांद्या उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा पिकवतो, कांद्याची निर्यात बंदी लागू केली. आणि आपल्या देशाचे पंतप्रधान काय म्हणतात? हे मागच्या 10 वर्षाचे येतो टेलर आहे, पिक्चर आम्ही बाकी आहे. मग आमचं सोयाबीन 4000चं 1000 रुपयावर आणल्यावर तुमचा पिक्चर दाखवणार आहे का आम्हाला तुम्ही? त्यामुळं साहेब, या जिल्ह्याच्या बाबतीत आपण आवर्जून सगळ्यांच्या साक्षीनं सांगतो की धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ज्यावेळेस राजेश भैया टोपे यांच्याकडे आम्ही गेलो, आपल्या आरोग्य विभागाचं हॉस्पिटल अटॅच करायचं होतं. सुरुवातीला त्यांनी थोडा नकार दिला होता, परंतु ज्यावेळेस खासदार साहेब आणि मी साहेबांकडे गेलो, साहेबांनी त्यांना 1 मिनिटात सांगितलं की धाराशिवच्या फाईलवर सही करा आणि पुढच्या आठवड्यात माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी आपल्या धाराशिवचं वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केलं. साहेब, कृष्णा मारोडा सिंचन प्रकल्पाच्या बाबतीत मागच्या फडणवीस सरकारनं 2018 मध्ये प्राधान्यक्रम लावून दिला होता. या प्राधान्यक्रमामध्ये या जिल्ह्यातलं एकही काम नव्हतं. ते प्राधान्यक्रम उडवायचं काम आपल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये झालेलं आहे. साहेब, आम्हाला सांगण्यासारखं भरपूर आहे. फक्त या जिल्हावासियांच्या वतीनं एकच शब्द देतो, महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मताधिक्याने आम्ही उमेदवार निवडून आणू, त्याच शब्द देतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार सन्मान्य ओमराजे निंबाळकर यांना विनंती करतो की आपण या सभेला संबोधित करावं. दमकाडा जरा. अरे सांग बसर. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आता आपल्याला 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीला लोकसभेच्या सामोरं जायचंय. या निवडणुकीच्या प्रचारार्थ मला वाटतंय देशातील संपूर्ण शेतकऱ्यांचं, ज्यांनी एका झटक्यात कुठलेही अटी निकष न ठेवता 72,000 कोटीची कर्जमाफी दिली, ते शेतकऱ्याचे जाणते राजे सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब. मंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांची क्षमा मागून आपल्या सर्वांचा नामोल्लेख आदरणीय व्यासपीठ असा करतो. आणि व्यासपीठाच्या पुढं उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र, जिथपर्यंत माझा आवाज जातोय तिथपर्यंत घराघरात ऐकणाऱ्या माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, साहेब, माझी उमेदवारी जाहीर झाली आणि मी उमेदवाराची पुढच्या वाट बघत होतो. पैलवान कसा आखाड्यात फिरतोय, पण 20 दिवस काय मला जोड भेटली नाही. आधी रोज एक नाव यायचं, पुन्हा काही काळाच्या नंतर दिवसातून 2-2 नावं यावी लागली आणि त्याच्यानंतर शेवटी तर दिवसातून 3-3दा नावं यायला लागली. जेवढे विरोधातले आमदार आहेत तेवढे सगळे तपासून झाले, एकही पट्टा भेटला नाही. शेवटी नाइलाजानं एक द्रोण त्या पत्रवारीवर टेकलं. आता लढाई सुरू झाली आहे. आता ही लढाई सुरू झाली आहे. आता थांब की
एका बाजूला ओमराजे आहे आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टर पद्मसिंह पाटील आणि राणा पाटलाचं कुटुंब आहे. साहेब, मला आता या दोघांची तुलना करणं गरजेचं आहे. पहिली तुलना, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आपल्या आशीर्वादानं पद्मसिंह पाटील कायमस्वरूपी त्या ठिकाणी मंत्री म्हणून या जिल्ह्याचं नेतृत्व केलं. त्याच्यानंतर राणा पाटलाला साहेब वर्गात सुद्धा मास्तरनं मॉनिटर केलं नसेल का? पण साहेब, तुमच्या आशीर्वादानं डायरेक्ट महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून त्यानं काम केलं. 40 वर्ष या जिल्ह्याचं मंत्री म्हणून नेतृत्व केल्याच्या नंतर ह्या जिल्ह्याला त्यांच्या मंत्रिपदाचा काय फायदा झाला? अरे थांबा, फायदा हा झाला की केंद्र सरकारनं मागासलेल्या जिल्ह्याची यादी जाहीर केली, दरिद्री जिल्ह्याची यादी जाहीर केली आणि या मागासलेल्या दरिद्री जिल्ह्याच्या यादीत हा धाराशिव जिल्हा देशात क्रमांक 3चा जिल्हा म्हणून त्या ठिकाणी जाहीर झाला. साहेब, देशात क्रमांक 3चा. गंमत अशी आहे की ज्यांनी मंत्री म्हणून नेतृत्व केलं त्या मंत्रिपदाचा जिल्ह्याला उपयोग काय? तर दरिद्री जिल्ह्याच्या यादीत हा धाराशिव जिल्हा क्रमांक 3ला. आणि साहेब, गंमत अशी आहे, ज्यांनी मंत्री म्हणून काम केलं ते पद्मसिंह पाटील 2009ची लोकसभा लढवत होते, स्वतःची इस्टेट जाहीर केली. ती इस्टेट जाहीर केल्याच्या नंतर मात्र श्रीमंत खासदाराच्या यादीत हे डॉक्टर पाटलाचा नंबर मात्र देशात सगळ्यात वरचा. बांधवांनो, मला विचारायचंय, ह्या मंत्रिपदाचा उपयोग कुणाला झाला? जिल्ह्याला झाला नाही. आणि साहेब, हे झाल्याच्या नंतर 40 वर्ष तुम्ही त्यांना अखंड जे मंत्रिपद दिलं त्याची थोडीही जाणीव न ठेवता आपल्या सोबत गद्दारी करून हे राणा पाटील एका रात्रीत कुठे गेले? कमळाबाईकडं, भाजपकडं. काय सांगितलं? विकास करायचा आहे म्हणले आम्हाला, विकास. आणि मग आता गंमत अशी झाली आहे की राष्ट्रवादीमधनं भाजपमध्ये गेले विकास करायसाठी. आता त्याच भाजपला काही विकास जमला नाही काय की परत आमच्या अर्चनाताई कोणत्या पार्टीत? हाणलेल्या घड्याळाच्या पार्टीचं, भांडलेल्या घड्याळाच्या पार्टीत. आता परत कारण काय सांगितलं? विकास. डॉक्टर पाटील, राणा पाटील कुटुंबाचा विकास आणि मकरंद अनासपुरेचा सिनेमा बघितला का ती? गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा. ती मकरंद अनासपुरे त्या सिनेमात म्हणते, देवा देवा मला आमदार कर, मी तुला सोन्याची टोपी घालतो. देव प्रसन्न होतोय, मकरंद अनासपुरेला आमदार करते. ही मकरंद अनासपुरे बी राणा पाटलासारखा हुशार. गावात सोन्या नावाचं पोरग हुडकीते, त्याला टोपी घालतय आणि तीच टोपी काढून पुन्हा देवाला घालते, म्हणते झाला तुझा नवस पूर्ण. मला इथल्या जनतेला विचारायचंय, डॉक्टर पाटील आणि राणा पाटील कुटुंबाचा विकास आणि मकरंद अनासपुरेची सोन्याची टोपी ह्याच्यात थोडा तरी फरक आहे का? आता पुढची गंमत. 40 वर्ष ज्यांना तुम्ही मंत्री केलं साहेब, ते एका रात्रीत तुमच्या सोबत गद्दारी करून भारतीय जनता पार्टीत गेले. कारण विकासाचं होतं, पण खरं कारण होतं की हाणलेलं गबाळ ईडीपासून वाचवायचं होतं आणि तिकडं काय मंत्रीपद भेटते का बघायचं होतं. साहेब, त्यांच्यापेक्षा आम्ही बरे. ज्या उद्धव ठाकरे साहेबांनी आम्हाला एकदा आमदार आणि एकदा खासदार केलं, त्यांच्या संकटाच्या काळात, त्यांच्या संघर्षाच्या काळात आमचा पक्ष फुटत होता, आमच्या पक्षाचं नाव जात होतं, चिन्ह जात होतं, सत्ता जात होती.
आणि पलीकडे गेलं तर 50 खोके भेटत होते. त्याला लाथ मारून आम्ही इमानदारीनं उद्धवजी ठाकरे साहेबाच्या मागे उभा राहिलोच आहे. मला जनतेला विचारायचंय, ज्या नेत्यांनी ह्यांना 40 वर्ष मंत्री केलं त्या नेत्याशी गद्दारी करणार हे पाटील कुटुंब तुमच्याशी इमानदारी करल का? करल का? मला वाटतं हा पहिला फरक. दुसरा, घराणेशाहीवर बोललं जातंय. बरं झालं राणा पाटील इथला रहिवासी नाही, नाहीतर नगराध्यक्ष राणा पाटील, उपनगराध्यक्ष लई कशी म्हणतील बघा साहेब, अर्चनाताई पाटील, नगरसेवक चलू द्या, नगरपालिका चलू द्या. मला आपल्याला प्रश्न करायचा आहे, 2019 ला माझ्या जागी चुकून जर राणा पाटील खासदार झाले असते तर खालची विधानसभा कोण लढला असतो? बघा किती हुशार झाली ती बघा साहेब. मला आपल्याला दुसरा फरक सांगायचा आहे. ओमराजे खासदार झाला, पण त्या ठिकाणी जिथून विधानसभेला ओमराजे निवडून यायचा ती विधानसभा ना ओमराजेची बायको लढली ना ओमराजेचा भाऊ लढला. आज कैलास दादाच्या रूपानं त्या ठिकाणी एक तरुण, एक जिल्हा परिषदचा सदस्य, शेतकरी पुत्र त्या ठिकाणाहून आमदार म्हणून निवडून आले. आणि मला अभिमान आहे की ते सुद्धा त्या 50 खोकेवर लाथ मारून उद्धवजी ठाकरे साहेबांबरोबर प्रामाणिक आहेत. आता मला तुम्हाला विचारायचंय, एवढे 2 उदाहरणं तुम्हाला उद्याचा उमेदवार कोण असावा हे निवडण्यासाठी पुरेसे आहेत का नाही? आहेत का नाही? आता पुढचं साहेब, मला हे सारखं विचारते की संपर्काच्या बाबतीत काय अडचण आहे का कोणाची आपली? शेवटच्या कडापासून हात वरून करून सांगा, ओमराजे संपर्कात आहे का? आहे का? कोण एकट्या खासदाराला उचलावं लागते? साहेब, माझ्या पूर्वी लोकसभेच्या अनेक निवडणुका झाल्या, पण 6च महिन्यात बातमीची खासदार दाखवा आणि 500 मिळवा. ओमराजेच्या बाबतीत झालं का? एकदा तरी झालं का? मी या जनतेला शब्द दिला होता की ओमराजे फक्त निवडणुकीपुरता उमेदवार म्हणून दिसणारा खासदार राहणार नाही. तुम्ही तुमच्या कुटुंबातला सदस्य समजून मला मतदान करा. मी 5 वर्ष तुमच्या कुटुंबातला सदस्य म्हणून तुमच्यासाठी काम करेन. आणि ते मी केलंय. माझ्या संपर्काच्या बाबतीत सुद्धा दुःख नाही साहेब. एखादा आमचा गरीब शेतकरी दवाखान्यात जातो. आता हेने इथलं मेडिकल कॉलेज मुंबईला नेल्यामुळं त्याला खासगी दवाखान्यात इलाज केल्याशिवाय पर्याय नाही. मग खासगी दवाखान्यात त्याचं बिल होत आहे 30,000 रुपये. 30,000 रुपये बिल झाल्यावर त्या बिचाऱ्याच्या खिशात असते 20,000 रुपये. त्यावेळेस त्या शेतकऱ्याला या ओमराजेची आठवण होती. मला फोन करते, साहेब दादा तुम्ही डॉक्टरला बोला, माझे पैसे कमी करायला लावा, माझ्या खिशात फक्त 20,000 आहेत. साहेब, त्या डॉक्टरला बोलून विनंती करून आम्ही त्याचे 10,000 रुपये कमी करतो. पण साहेब, आमदार खासदार मंत्री केलेली माणसं फुटत असतील, पण त्याची 10,000 रुपये वाचवलेला शेतकरी मात्र त्या ठिकाणी कधीही फुटत नाही. ह्या कामाला ते चिल्लर काम समजते, चिल्लर आहे म्हणते. माझी भगिनी दवाखान्यात ऍडमिट असती, त्या माझ्या भगिनीला रक्ताच्या 2 बाटल्याची आवश्यकता असती. ती 2 बाटल्या सुद्धा माझा खासदारच त्या ठिकाणी मिळवून देऊ शकतो. हा विश्वास त्या माझ्या भगिनीमध्ये. तिचा भाऊ, तिचा वडील, तिचा नवरा मला फोन करते, भले साहेब 2 बाटल्या रक्तच मिळत असेल, पण ती माझी भगिनी मला कधी आयुष्यात विसरू शकत नाही. मला कधी तीच विसरू शकत नाही. आता ह्या कामाला पण हे चिल्लर काम म्हणते. घरकुलाचा हप्ता, एखादा माणूस खोपटात राहणारा माणूस घरकुल बांधायचं असते, पहिला हप्ता मिळतंय, काम चालू होतंय, दुसरा हप्ता इंजिनियर देत नाही, त्यावेळेस त्याला ओमराजेची आठवण होती.
माझ्या एका फोननं त्याचा घरकुलाचाच हप्ता मिळतो, पण त्याच्या घरावरचं खोपट निघून जेव्हा छप्पर येते तेव्हा ती साधारण माणूस सुद्धा या ओमराजेला कधी विसरत नाही. बघा, सामान्य माणसाची काम केलं तर हे म्हणते चिल्लर काम आहे, चिल्लर काम आहे. आता मत मागायला आले की त्या सामान्य माणसाला पण सांगा, आमचं मत जे आहे का नाही, तुम्ही आम्हाला चिल्लर समजताव ना, तर आमचं मत सुद्धा आमच्या चिल्लर ओमराजेलाच आम्ही टाकणार आहे, तुझी काय जरूर नाही म्हणा. आता त्या माणसाचं मत जर आपल्याला लागत असेल तर त्याच्या कामाची जबाबदारी सुद्धा त्या ठिकाणी मी स्वीकारली. प्रामाणिकपणे काम केलं, 5 वर्ष काम केलं, राबलो, इमानदारीनं केलं. आणि म्हणून आज इतक्या मोठ्या धनशक्तीच्या विरोधात सुद्धा ही मोठी जनशक्ती साहेब माझ्या पाठीमागे तुमच्या आशीर्वादानं या ठिकाणी उभे आहे. आता पुढं बरेच विषय आहेत. मला माझ्या संपर्काच्या बाबतीत तीही मान्य करते की हे संपर्कात आहे. माझ्या फोनवर मला डिवचलं जातंय, सारखं म्हणते फोन उचलल्यावर काय होतंय, फोन उचलल्यावर काय होतंय. अरे काय होत नाही तर तू का ताण घ्यायला म्हणाव, तुम्ही थंड पडना म्हणाव, फेरावळीनं रोज फोनवर आहेत. आता मला जनतेला विचारायचंय, जी माणसं आपल्याला म्हणतात ना फोन उचलल्यावर काय होतंय, फोन उचलल्यावर काय होतंय, उगाच 7 तारखेचं मतदान होऊ दे, 4 तारखेच्या मतमोजणीला हे लोक धावते फोन उचलल्यावर काय होतंय ते. आता मला पुढचा विषय घ्यायचा आहे. मला सारखं विचारलं जातंय, ओमराजे तुम्ही संपर्कात आहेत, तुम्ही लोकांचे फोन उचलता, लोकांचे काम करता, पण तुमचं ठळक काम काय, ठळक काम. मला त्यांना प्रामाणिकपणे सांगायचंय की महाविकास आघाडीचं सरकार फक्त 2.5 वर्ष त्या ठिकाणी होतं. 2.5 वर्षामध्ये 1.5 वर्ष कोरोना होता का नव्हता. मला तुम्हाला विचारायचंय, कोरोनाच्या काळामध्ये राणा पाटील दिसले का हो, अर्चनाताई दिसल्या का, मल्हार पाटील दिसले का, कोण दिसलं, ओमराजे दिसला का नाही. जिथं म्हणून माझ्या लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये कोरोनाचा पेशंट निघाल त्या प्रत्येक गावात हा ओमराजे त्या ठिकाणी पोहोचला. साहेब, कुणाला व्हेंटिलेटरचं बेड लागू द्या, कुणाला ऑक्सिजनचं बेड लागू द्या, कुणाला कुठलंही औषध लागू द्या, ओमराजे तुमच्या सगळ्याच्या सेवेत अखंड होता का नाही. आणि आता पावसाळ्यात कुत्र्याच्या छत्र्या उगवल्यात आणि मला विचारते काय केलं. त्या कोरोनात मदत केलेला प्रत्येक नागरिक माझी मदत त्या ठिकाणी कधी विसरू शकत नाही. आता परत मला यायचंय मेडिकल कॉलेजवर. साहेब, 2.5 वर्षातलं 1.5 वर्ष कोरोनात गेल्याच्या नंतर जे 1 वर्ष मिळालं, त्या 1 वर्षात या जिल्ह्याचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आपल्या आशीर्वादानं आम्ही त्या ठिकाणी धाराशिवला मंजूर केलं, चालू केलं. 3ऱ्या वर्षाचे प्रवेश चालू आहे. पुढच्या वर्षी आमच्या इथनं डॉक्टर झालेली मुलं त्या मेडिकल कॉलेजमधनं बाहेर पडतील. मला साहेब प्रश्न आहे की 1991ला पद्मसिंह पाटील मंत्री असताना पण मेडिकल कॉलेज मंजूर झालं होतं, पण प्रस्ताव साहेब धाराशिवचा नाही दिला गेला. कुठं मागणी केली गेली, नेरूळ. मतं कुणाची घ्यायची आणि हॉस्पिटल कुठं. का साहेब, मुंबईचा नेरूळ भाग हा आदिवासी भाग आहे. होय, आदिवासी भाग आहे का ती. आपल्याकडे काय दवाखाना जरी नसला तरी आपण काय करू, सोलापूरला जाऊ, नाहीतर लातूरला जाऊ, नाहीतर अंबेजोगाईला जाऊ. आपला विचार केला नाही. 1991ला ते मेडिकल कॉलेज मुंबईला नेलं गेलं, नेरूळला केलं गेलं. आणि ते सुद्धा तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, जी की शेतकऱ्याची सभासदाची ट्रस्ट होती, या पाटील कुटुंबाने गिळंकृत केली, हाणली. आणि हाणलेल्या ट्रस्टवर हाणलेलं मेडिकल कॉलेज त्या मुंबईला घेऊन गेलेत. आणि गंमत अशी त्या मेडिकल कॉलेजला आमच्या इथली माणसं घेऊन जाते आणि त्याला म्हणते, हे तुझा फुकट आम्ही उपचार केला म्हणते का नाही. त्याची सुद्धा माहिती मी माहितीच्या अधिकारात काढली आणि त्याच्यात असं निदर्शनास आलं की तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर
ह्या हॉस्पिटलनं महात्मा फुले जनारोग्य योजना माहिती आहे का तुम्हाला? इलाज दवाखान्यानं करायचा आणि पैसे कोणी भरायचे? शासनानं. साहेब 2012ला ही योजना या हॉस्पिटलला लागू झाली. 24 पेशंट तपासले, 25 प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि थेरपी केल्या गेल्या आणि 2,50,750 रुपये सरकारकडनं घेतले गेले. गंमत पुढच्या वर्षी आहे. 2013ला 16 पेशंटवर 138 प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि थेरपी केल्या गेल्या. आणि मला तुम्हाला विचारायचंय, 16 पेशंटची जर 138 वेळेस खोल फिटिंग झाली असेल तर राहिला असेल का पेशंट? राहिला असेल का? ते 16 पेशंट या ठिकाणी आणून दाखवावे आणि ह्याच्या पोटी 10,13,500 रुपये इतके शासनाकडनं घेतले गेले. जे राणा पाटील दावा करतायत की आम्ही मोफत ऑपरेशन केलं, त्यांनी 10 वर्षात 18,71,71,248 रुपये शासनाकडनं घेतले. इलाज आपल्यावर केला, पैसे शासनाकडनं घेतले आणि इथं भुशाऱ्यांनी सांगत हिंडते की आम्ही फुकट केला. केला का रे? हा पहिला फरक आहे. विषय असंख्य आहेत. मला आपल्या सगळ्याला सांगायचंय की आमच्या शेतकऱ्याच्या बायकोकडं, मंडळीकडं अक्षरशः सोन्याच्या 2 पळ्या सुद्धा नसतात. आणि आमच्या इथं ज्या उमेदवार म्हणून त्या ठिकाणी निवडणूक लढवतात, आदरणीय अर्चनाताई पाटील यांच्याकडं 350 तोळ्यापेक्षा जास्त सोनं आहे. अख्ख्या देशात सगळ्यात जास्त सोनं असणाऱ्या उमेदवार आहेत. मला वाटते हा विरोधाभास, ही तुलना आता सामान्य शेतकऱ्यानं त्या ठिकाणी, सामान्य माणसानं त्या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या बाबतीत सुद्धा आपलं महाविकास आघाडीचं सरकार असताना रामदाराचा तलाव बघितला का मागचा तुम्ही? 15 वर्ष झालं बांधून, 15 वर्ष झालं बांधून. दाटणी बॅरेज 15 वर्ष झालं बांधून, पण दाटणी बॅरेज पासून रामदारा तलावापर्यंत मधली कामं मात्र त्या ठिकाणी प्राधान्यक्रमात नव्हती. ती केवळ साहेब जयंत पाटील साहेब जलसंपदा मंत्री असताना आम्ही मंजूर करून घेतली, ज्याच्यामुळं पुढच्या वर्षी त्या ठिकाणी रामदारा तलावात आलेलं पाणी या ठिकाणी दिसणार आहे. हे काम सुद्धा साहेब महाविकास आघाडीच्या सरकारच्या कालखंडात आम्ही केलं. त्याचबरोबर RDSS नावाची केंद्र सरकारची योजना आहे. ह्याच्या माध्यमातून 1,303 कोटी रुपये धाराशिव जिल्ह्यासाठी, 190 कोटी बार्शी विधानसभेसाठी, औसा निलंग्यासाठी 144 कोटी रुपये खर्च करून लोकसभा कार्यक्षेत्रात 51 नवीन 33 केव्हीची सबस्टेशन, 59 ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर आणि शेतकऱ्याच्या शेतातले वैयक्तिक डीपी 2880 आम्ही त्या ठिकाणी RDSS नावाच्या केंद्र सरकारच्या योजनेतनं मंजूर करून घेतले. हे ओमराजेचं ठळक काम सांगा त्यांना आरडून, हे ओमराजेनं केलंय म्हणून. बांधवानो, आज खासदार निधी मी माझा 100% खर्च केलाय. 17 कोटी 22 लाख. जनसुविधेमधनं 8 कोटी 25 लाख. 25-15 मधनं 5 कोटी रुपये. तुळजापूर नळदुर्ग रस्त्यासाठी 183 कोटी रुपये. नळदुर्ग अक्कलकोट रस्त्यासाठी 274 कोटी रुपये. आणि सगळ्यात महत्वाचं, टेंभुर्णी पासून बार्शीला यायचा रस्ता कसा होता? कसा होता? प्रत्येक खड्ड्यात आपटले की खासदाराचा उद्धार. पहिल्यांदा तो रस्ता गडकरी साहेबाच्या माध्यमातून 10 मीटरचा आणि चांगला करून घेतलाय. आणि साहेब आपल्याला वचन देतो की त्याच्या चौपदरीकरणाचा DPR सुद्धा सादर झालाय. पुढच्या 5 वर्षात तो रस्ता सुद्धा चौपदरी केल्याशिवाय हा ओमराजे स्वस्थ बसणार नाही. आज या सगळ्या मुद्द्याच्या नंतर मला आपल्या सगळ्याला एवढंच विचारायचंय की बाईवर बहिणो, झालं का दुप्पट उत्पन्न? अर्जानं नाही का? शेतकऱ्याला केंद्र सरकार कसं मारतंय साहेब? शेतकऱ्याला केंद्र सरकार आत्महत्येला कसं प्रवृत्त करतंय? 11,000 रुपये क्विंटल आमच्या सोयाबीनचा भाव होता. केंद्र सरकारनं पाम तेलावरचं आयात शुल्क कपात केलं. एक वेळ समजू शकतो
की पाम तेलावरचं आयात शुल्क कपात करायचं कारण की बाबा गरीब लोकांना पाम तेल स्वस्त मिळावं. पण त्या ठिकाणी डीओसी त्यांनी त्या ठिकाणी डीओसी आयात केली, ज्याच्यामुळं 11,000 रुपये क्विंटलचं सोयाबीन कितीला आलं? 4,000ला. एका क्विंटलला किती रुपयाचा झटका बसला? 60,000चा. एका एकरात किती क्विंटल निघतंय? 5 क्विंटलचा 7,000 रुपयाचा जर झटका बसला तर एका नुकसान किती झालं? 35,000. 35,000 रुपये जर एकरात नुकसान असेल तर 5 एकरात किती? 5 त्रिक 1.5 लाख. 1.5 लाखाचा निबर हाबाडा शेतकऱ्यांना खाल्लाय आणि पारावर बसून चर्चा करतोय 4 महिन्याचं 2,000 आलं का म्हणून. मला तुम्हाला विचारायचंय, 4 महिन्याला 2,000 मिळाले तर महिन्याला किती? 500. महिन्याला 500 तर दिवसाला किती? आता 17 रुपयात काय येते? मला एक शेतकरी म्हणला त्याच्यात 3 टाकले तर 3 विमल येतात म्हणले. आहार शेतकरी सन्मान. कांदा उत्पादक शेतकरी आहे का? कांदा उत्पादक हातवर करा बरं. बाईवर बहिणो, आता कसं वाटतंय? कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या गावात तर फक्त या महायुतीचा उमेदवार प्रचाराला जावा, नाही कांदा फेकून आणले तर मला सांगा साहेब, इतकी त्यागली ती. कांद्यावर सुद्धा निर्यात बंदी आणून अख्ख्या शेतकऱ्याचा काटा काढला आणि कांद्यावर निर्यात बंदी आणल्यामुळं द्राक्षावर बांगलादेशनं आयात शुल्क लावलं आणि द्राक्षाचा सुद्धा काटा काढायचं काम या केंद्र सरकारनं केलंय. आता मला शेतकऱ्याला विचारायचंय, इतकी वाईट शेतकऱ्याची परिस्थिती असताना हे म्हणते आपकी बार 400 पार जाऊ द्या चल का? 400 पार जर गेलं तर घरात ठेवलेलं सोयाबीन 1000 विकायची तयारी ठेवा. पुन्हा 1000 विकायची तयारी ठेवा. अनबनो, मला या चर्चेच्या माध्यमातून इतकंच सांगायचंय साहेब की जरांगे पाटलांचं आंदोलन होण्याच्या पूर्वी मराठा आरक्षणाच्या विरोधात जेव्हा सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली होती त्यावेळेस मी संसदेत बोललो होतो की तामिळनाडू राज्याचं आरक्षण 78% गेल्याच्या नंतर सुद्धा त्यावेळेसच्या केंद्र सरकारनं त्याला सपोर्टिव्ह ऍफिडेव्हिट सुप्रीम कोर्टात सादर केलं होतं आणि ते आरक्षण टिकलं होतं. जर तामिळनाडू राज्याचं आरक्षण टिकत असेल तर माझ्या मराठा समाजाचं महाराष्ट्राचं आरक्षण सुद्धा त्याच पद्धतीनं केंद्र सरकारनं लक्ष घालावं, तसंच ऍफिडेव्हिट द्यावं आणि आमचं आरक्षण टिकवावं ही मागणी करणारा मी एकमेव खासदार होतो. त्याच्यानंतर लोकसभेत 6 वेळेस मराठा आरक्षणाची मर्यादा 50%च्या पुढे वाढवा, 50%च्या पुढे आरक्षणाची मर्यादा वाढवायचा कायदा हा लोकसभेत करा, म्हणजे राज्यानं दिलेलं आरक्षण सुद्धा त्या ठिकाणी टिकू शकेल. ही मागणी मी त्या ठिकाणी लोकसभेत केली. एवढंच नाही, 12व्या शतकामध्ये ज्यांनी समतेचा आणि एकतेचा संदेश दिला ते महात्मा बसवेश्वर यांना मानणारा अनुयायी लिंगायत समाज हा समाज कित्येक वर्ष अल्पसंख्याक समाजाच्या दर्जाची मागणी करतोय, लिंगायत धर्माची मागणी करतोय. ही मागणी करणार सुद्धा एकमेव खासदार होता तो म्हणजे ओमराजे निंबाळकर. हे सुद्धा मला आवर्जून या ठिकाणी सांगायचंय. धनगर आरक्षण असेल, मुस्लिम आरक्षण असेल, हे विषय सुद्धा मी त्या ठिकाणी लोकसभेत मांडलेत, प्रामाणिकपणे मांडलेत. शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळायचा प्रकार केंद्र सरकारकडनं कसे होते हा विषय सुद्धा लोकसभेत मी मांडलाय. आता मला आपल्या सगळ्याला विचारायचंय, संपर्कात मी आहे का नाही तुमच्या? जर तुमचा खासदार तुमच्या साधी गाय आजारी पडलं म्हणून डॉक्टर पाठवित असेल तर ती खासदार केंद्र सरकार आणि राज्य सरकारची कुठली योजना राबवण्यात कमी पडेल का? कमी पडेल का? सोलापूर, तुळजापूर, धाराशिव रेल्वे मार्ग 2014ला जाहीर झालता. 14 ते 19 मोदी साहेबाचं सरकार होतं, मोदी साहेबाचाच खासदार होता.
1 गुंठा जमिनीचं सुद्धा अधिग्रहण झालं नाही. ओमराजे 19ला खासदार झाल्याच्या नंतर जमिनीचंही अधिग्रहण झालं, कामाचं टेंडरही निघालं आणि आज ते काम त्या ठिकाणी काही काळात सुरू होईल. बाबांनो, रेल्वे विभाग कुणाकडे असते? केंद्राकडेच की. तुमच्या आमदाराला सांगावं, नाहीतर ती राज्यात एखादा रेल्वे विभाग तयार करायचा आणि म्हणायचं मीच केलंय म्हणून सांगावं. जे आपलं आहे ते आपलं मन, जे दुसऱ्याचं आहे ती आपल्या काकावर घेऊन आपलं म्हणायची सवय ठेवू नको म्हणावं राजा. ही तिथली वस्तुस्थिती आहे. आज या सभेच्या माध्यमातून मला एकच सांगायचंय साहेब, जेव्हा अर्चनाताईंना चोरलेल्या घड्याळाची उमेदवारी जाहीर झाली, त्या भगवंताच्या मैदानावर आल्या. त्यांना पत्रकारानं प्रश्न विचारला, ताई तुम्ही आता राष्ट्रवादी वाढवणार का? त्या म्हणल्या मी कशाला माय वाढवू, म्हणल्या माझा नवरा भारतीय जनता पार्टीत आहे. अजितदादानं तर कपाळातच तोंड आणून घेतला असेल. ही अवस्था. आता त्याच्या पुढचं पोरग साहेब फक्त अंगानं वाढले, त्याला बुद्धी काय वाढली नाही. अंगानंच वाढले, बुद्धी वाढलीच नाही. ती काय म्हणतोय? ती काय म्हणतोय? आमच्या रक्तात राष्ट्रवादी, हृदयात भाजप. साहेब लेकराचा दोष नाही, लेकराचा दोष नाही. आता त्याचा पप्पा कोणत्या पक्षात आहे आणि मम्मी कोणत्या पक्षात आहे? आता लेकराचा कसा दोष साहेब? ही केमिकल होणं साहजिक आहे. मम्मी एका पक्षात, पप्पा एका पक्षात. म्हणून त्यानं भाषण केलं ते योग्य आहे. फक्त मी त्यांना एवढंच म्हणलं की आपल्या आई वडिलाचा आदर्श घेऊन मल्हार दादा तुम्ही तुमचं भाषण थोडं पुढे वाढवा. आता तुमची किडनी लिव्हर शिल्लक आहे, तर किडनीत काय करा, शिंदे गट घाला आणि लिव्हर मध्ये मनसे घाला, म्हणजे तुमच्या आईबाबासारखं उद्या सकाळी उठून कोणत्या बी पक्षात जायला रिकामं तुम्ही. काय समर्थन करता, काय बोलता? स्वतःच्या स्वार्थासाठी वाटल तसे कपडे बदलल्यासारखे पक्ष बदलायचे आणि त्याचं समर्थन करायचं. बांधवानो, याचा हिशोब आता तुम्ही करणं गरजेचं आहे. करचाल का नाही? कोणत्या का पक्षात जा, कसं का होना, पण लढव कोण? तूच. ह्या पद्धतीची ही माणसं आहेत. आता फक्त एक शेवटचं तुम्हाला दाखवणार आहे साहेब. परवा त्यांची रॅली झाली आणि त्या रॅलीत एक माणूस गेलं, त्यांचाच गमजा घातलाय, त्यांचीच टोपी घातली आहे, त्यांच्याच प्रचारासाठी गेलं. तिथे एका पत्रकाराने याला विचारलं की काय काय वातावरण, ती काय म्हणते ऐका जरा शांतते. शरद पवारचा यावेळेस खासदार कोण व्हावे वाटतं तुम्हाला? ह्याच खासदार ओमराजे. थांबा थांबा जरा दम काढा रे. उस्मानाबादला आहे, धाराशिवला आहे मी आता सध्या. राष्ट्रवादी पक्ष कोणाचा? शरद पवारचा. कोणाचा आहे? खंदानी पक्ष शरद पवारचा. तुमचं गाव कोणतं म्हणले? टाकळी करंगर टाकळी. यावेळेस खासदार कोण व्हावे वाटतं तुम्हाला? ह्याच खासदार ओमराजे होणार. कोण होणार? ओमराजे. किती मतांनी? किती कमीत कमी 2च्या पुढून येईल साहेब. फक्त आता तुम्ही आलाय कोणाच्या प्रचाराला? राष्ट्रवादीच्या. राष्ट्रवादी. ही अजित पवार गटाची राष्ट्रवादी. मग तुम्ही म्हणताय की ओमराजे येणार, पण आलाय तुम्ही या पक्षात, म्हणजे कशा प्रचाराला? अहो कसं झालंय साहेब, तुम्हाला माहित आहे का, शरद पवारची राष्ट्रवादी आहे का, ही खंदानी राष्ट्रवादी आहे शरद पवाराची. आणि अजितदादाची राष्ट्रवादी आहे का, ही डुप्लिकेट राष्ट्रवादी आहे. काय म्हणतात सगळे? हा सगळी चोरलेली आहे राष्ट्रवादी. मग हे बाण बी आला ना चोरून त्यांनी साहेब, बाण बी चोरून नेलं का? शिवसेना कोणाची? शिवसेना बाळासाहेब हिंदू सम्राट राजे बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धवजी ठाकरे साहेब. आमची आहे का? हा मग शिंदे सरकार म्हणते की आमची आहे. हे नाही, शिंदे सरकार काय बी म्हणेल. ही ठाकरेची शिवसेना आहे, मग ठाकरे साहेबाची आणि शरद पवारची राष्ट्रवादी आहे. हा मग बरं, यावेळेस मग महाविकास आघाडी का? नाही, आमच्याकडे इथं ओमराजे चालला पाहिजे. ओमराजे चालला? हा नाही, डांग नाही तसली. ओमराजे चालला? हा ओमराजे चालणार. लय मता नाही येणार आहे, वाघ आहे ती. अहो नुसता साधा फोन जर केला, मोटरसायकल पंक्चर झाली तर आमचा फोन उचलतोय ती. या मामा पुढे या. ओमराजे चालणार आहे इथे.
थांबा थांबा. 50,000 500 हजेरीने माणसं आणलेली आहे ती. तुम्ही ऐका जरा शांत बसा. त्यांना मामाला एकट्याला पुढे येऊ द्या फक्त. मला साहेब एवढं सांगायचंय की रोज हलगी वाचून 500 रुपये कमावणारा माणूस, पण साहेब त्यानं सुद्धा सांगितलं की खरी राष्ट्रवादी कुणाचे आणि डुप्लिकेट राष्ट्रवादी कुणाचे. आणि त्याने ही मुलाखत पत्रकाराला दिल्यावर त्याच्या घरी ही टोलदार गेले. त्यांना म्हणले तुम्ही काय पाहिजे तेवढे पैसे घ्या, पण ही मुलाखत आम्हाला पैसे देऊन घेतली असं सांगा. ते 72 हलगीवाला काय म्हणला साहेब, तुझ्या पैशाची हलगी तुझ्या रॅलीत वाजून आले, आता मत कुणाला टाकायचाय हे अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं मला दिलाय, आणि माझं मत मी ओम राजेला. तुझ्या पैशाची हलगी तुझ्या रॅलीत वाजून आले, आता मत कुणाला टाकायचाय हे अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं मला दिलाय, आणि माझं मत मी ओम राजेला.